बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी कोल्हापूरची आहे। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ या अध्यक्षपदाची आज निवड होणार आहे। गोकुळच्या अध्यक्षाची आज निवड होतीये। महायुती आपलाच अध्यक्ष करण्यावर ठाम असल्याची जोरदार चर्चा आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांना सतेज पाटलांची साथ सोडावी लागणार की गोकुळच्या अध्यक्ष निवडीत नवा ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नुकताच भाजपा प्रवेश केलेले अमरीश घाडगे आणि शिवसेनेचे अजित नरके तसंच नवीद मुश्रीफ यांच्यात रस्सीखेच असल्याची सूत्रांची माहिती आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते कोल्हापूरला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, गोकुळ महासंघ गेले अनेक दिवस खरतर उत्पादक संघ गोकुळ गेले अनेक दिवस खरतर चर्चेत राहिलेल्या आरोप प्रत्यारोपानं आज मात्र या गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड होत असताना जोरदार रस्सीखेच होणार यात काही शंका नाहीये। सतेज, नक्कीच लागवी आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया जी आहे ती आज पार पडणार आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये खरं तर हा संघ महायुतीच्या ताब्यात राहावा यासाठी खरं तर मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी लक्ष घातल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गोकुळचं राजकारण हे स्थानिक पातळीवरची गटातटाचं राजकारण असल्याचं आपल्याला अनेक वेळा निदर्शनास आलेलं आहे। मात्र यंदाच पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं आणि त्या ठिकाणी महायुतीचा अध्यक्ष व्हावा अशी त्यांनी आदेश जे आहेत किंवा सूचना ज्या आहेत त्या हसन मुश्रीफ यांना केल्याचं देखील पाहायला मिळालं। त्यामुळे आता खरं तर या गोकुळच्या राजकारणामध्ये नेमकं काय होतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर यामध्ये 3 नावं आहेत ती अग्रक्रमानं पुढे आलेली आहेत। त्याच्यामध्ये नवीद मुश्रीफ आहे, अजित नरके आहेत आणि अमरीश घाडगे आहेत। या तिघांची देखील नावं रस्सीखेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सुयेकरांचं नाव होतं ते आघाडीवरती होतं आणि सगळं त्यांचं नाव मागं पडलं। आणखी त्यानंतर पुढे कुठेतरी आता नवीद मुश्रीफ असतील, अमरीश घाडगे असतील, या तिघांची नावं जी आहेत ती चर्चेत आलेली आहेत। खरं तर काल नेत्यांची रात्री बैठक झालेली आहे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आणि त्या ठिकाणी सर्वच नेते होते गोकुळचे, विशेषतः यामध्ये लक्ष घालणारे नेते होते। त्यांनी या बैठकीत एकमतानं निर्णय घेतलेला आहे की आज दुपारी 3 वाजता गोकुळचे जे गोकुळ शिरगाव इथलं कार्यालय आहे त्या कार्यालयात विश्वास पाटील हे ज्येष्ठ संचालक आहेत आणि ते स्वतः त्या ठिकाणी एक लखोटा घेऊन जातील आणि त्या लखोट्यामध्ये नवीन अध्यक्षांचं नाव असेल। मात्र त्यामध्ये कुणाचं नाव असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, कारण त्यामध्ये प्रचंड अशी गोपनीयता बाळगण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की गोकुळ हे पश्चिम महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्रासाठी खूप मोठं सत्ता केंद्र आहे। आणखी त्यामध्ये गोकुळची उलाढाल देखील हजारो कोटी रुपयांची उलाढाल आहे। त्यातच गोकुळनं अगदी नावलौकिक जो आहे तो मिळवलेला आहे। कोल्हापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल आणि उर्वरित महाराष्ट्र आणि कर्नाटकात देखील गोकुळचं वितरण असल्याचं आपल्याला माहिती आहे। आणि क्वालिटी दूध असल्यामुळं अनेक दूध संस्था देखील या गोकुळला जोडल्या गेलेल्या आहेत। दूध उत्पादक शेतकऱ्यांची ही संस्था आहे, त्यामुळं कुठेतरी पाहिलं तर यामध्ये राजकारण येऊ नये असं म्हटलं जात होतं। मात्र आता हे राजकारण आलेलं आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेषतः यामध्ये लक्ष घातलेलं आहे। त्यामुळे आज गोकुळचा अध्यक्ष कोण होतो याकडे मात्र नुसतं कोल्हापूरच नाही तर महाराष्ट्राचं लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पश्चिम महाराष्ट्रातून राजकारणात एंट्री घेण्याच्या दृष्टीनं ही निवडणूक फार महत्त्वाची सतेज खरं तर मानली जाते। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।